तर उद्देश काय होता त्यांनी स्पष्ट पहिलेच सांगितलेलं आहे। कायदा जेव्हा आपण करतो त्या कायद्यातल्या काही त्रुटी, कारण पूर्वी असे बरेच कायदे आपल्याकडे आहेत, या सर्व लैंगिक अत्याचारापासून असलेल्या संरक्षणासाठी पोस्को वगैरे अनेक कायदे महाराष्ट्राने आणि देशात बनवलेले आहेत। तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यावेळेला घटना घडतात त्या सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे कायदे परत दुरुस्त करावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून महाराष्ट्राने मला वाटतं की केंद्रातले राज्यातले अनेक राज्यातले कायदे असताना सुद्धा शक्ती कायदा हा नवीन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर चर्चा झाली, तो प्रस्ताव सादर केला, तो प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यातला केंद्राने तो थांबवला। बराच वेळा बाहेरसुद्धा आणि सदनाच्या बाहेर आणि आतमध्ये सुद्धा चर्चा व्हायची की आपण कायदा मंजूर केला, तो अजून मंजूर का झाला नाही। त्याचा खुलासा आपण केला की केंद्राने सांगितलं होतं की या कायद्यामध्ये आम्ही अजून कायद्यामध्ये स्ट्रॉंग कायदा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा खुलासा त्यांनी केला। त्यातल्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या आपण सांगितल्या। अनिल परबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलेलं उत्तर जे आहे त्याच्यात मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण एक वस्तुस्थिती आहे की आपण पीडित व्यक्तीचं कुठेही नाव किंवा त्याचा फोटो किंवा कुठल्याही प्रकारचं चित्र बाहेर येऊ नये याची काळजी घ्यावी लागते। हे कायदा करताना मग तो सोशल मीडिया पुरतच मर्यादित राहणार आहे का आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरतं सुद्धा त्याला बंधन घालणार आहोत? कारण काल आपण बघतोय खराताचं प्रकरण बाहेर आल्यानंतर ते मीडिया पुरतं मर्यादित राहिलं नाही, ते वर्तमानपत्र आणि त्याचबरोबर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा गेलं आणि त्या संदर्भामध्ये मग ते नियमामध्ये बसवत असताना या चौकटीमध्ये आपण सगळ्यांना बसवणार का? कारण हे प्रकाशन जर कोणी केलं तर नुसतं प्रकाशन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार पहिला केला त्याच्याऐवजी जे जे प्रकाशित करतायत त्यांच्यावर तुम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करणार का, ह्याच्या संदर्भातला खुलासा होणं गरजेचं होतं। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे, आपण जर बघतो की आता आपल्याकडे हनी ट्रॅप हा प्रकार फार वाढलेला आहे। म्हणजे ठरवून ब्लॅकमेलिंग करायचं आणि मग तो व्यापारी असेल कोण असेल, काही लोकांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून या असलेल्या प्रकाराला सुद्धा कायद्याच्या चौकटीचा आधार घेऊन जर कोण काय तशा पद्धतीने करत असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। सत्यता पहिली पडताळून घेतल्यानंतर कारवाई केली तर मला वाटतं तो न्याय मिळू शकतो। आणि मला वाटतं अशा प्रकारचं काही लोक मॉप करतात, म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा चेहऱ्याला दुसरा चेहरा लावतात आणि मॉप करून तो सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की ज्याचा गैरउपयोग करून त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करायला जातो। जसं तुम्ही सांगितलेलं की एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या ह्याचा अशा पद्धतीने डाउनलोड करून आपण त्याचा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न होतो का, त्याच्यासाठी आपण काय करणार, हा विषय फार महत्त्वाचा आहे। आपण तरतूद करताना ही तरतूद आपण निश्चितपणाने करताय। म्हणून मगाशी सांगितलं विनयभंगाच्या केसेस त्या ज्या पोलीस स्टेशनला दाखल होतात त्यावेळेला त्या विनयभंगाच्या केसेस वैयक्तिक वादातून किंवा राजकीय वादातून सुद्धा केल्या जातात। माझी विनंती एवढीच आहे की पोलिसांना हा अधिकार देत असताना साहजिकच आहे की ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये वैयक्तिक अशा प्रकारचं हे झालं तरच या कायद्याची लागू करावी। परंतु मगाशी अनिल परबांनी सांगितल्याप्रमाणे काही सामुदायिक किंवा सार्वजनिक किंवा राजकीय ह्याच्यातून वादविवाद झाला आणि त्यात विनयभंगाची केस आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करूनच कारवाई करण्याचं एकदा सूचना आपण करावे। हे करत असताना मगाशी सांगितलं पोस्कोचा विषय जो आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना आपण हे पण स्ट्रिक्टली करायला गरजेचं आहे। मी काही गोष्टीचा उल्लेख या सदनामध्ये मागच्या वेळेला केला होता। काही वेळेला पोलिसच या गुन्हा पोस्कोचा दाखल करायचा असताना सुद्धा तो टाळतात, त्यामध्ये त्यांचा विशिष्ट हेतू असतो किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एकमत व्हावं, आई वडील म्हणतात मुलगी आमच्याकडे परत आली तर आम्हाला ते बाहेर कुठं वाच्यता करायची नाही, ही पण एक वस्तुस्थिती असते। पण काही वेळेला आई वडील ज्यावेळेला जातात की माझी मुलगी या ठिकाणी गेलेली आहे तिला शोधून आणा, तर त्यामध्ये काही लोकांच्या असलेल्या दुर्लक्षपणामुळे ह्या पोस्को कायद्याचा अंमलबजावणी करण्यासाठी अडचण निर्माण होते। त्यामुळे एखादा कायदा झाला तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीमधली बंधन हे त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या लोकांना असणं गरजेचं आहे। त्यात जाणीवपूर्वक कोण जर टाळाटाळ करत असेल तर हे कायदे करून काय फायदा होणार नाही, त्या कायद्याचा उपयोग होणार नाही, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो। याच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने आपण विचार करावा आणि म्हणून या सर्व कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे आणि या असलेल्या कायद्यातून आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये खरोखरच आहे आपण या सोशल मीडियावर काल आपण जाहीर केलेलं आहे की नाशिकचं घटना घडली ती आता सार्वजनिक ह्याच्यावरून सगळी ही पोस्ट हटवायला लागतील, अशा प्रकारचा तुम्ही निर्णय घेतलेला होता।
त्याच्याच पद्धतीने आमची अपेक्षा आहे की ते आता यामध्ये बंधन कायद्याचं केल्यानंतर एखाद्या ठिकाणी आली तर त्यांनी पूर्व परवानगी तरी या खात्याची मागितल्याशिवाय त्यांनी ते प्रकाशित करू नये, अशा प्रकारचा कायदा आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून या कायद्याची अंमलबजावणी होत असताना चुकीच्या माध्यमातून सुद्धा ह्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये अशा सूचना आम्ही केलेल्या, त्याचा विचार करावा. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, जे अनिल परब म्हणाले शशिक भाईंचं होते हां सर, या ठिकाणी परब साहेब जे म्हणाले त्याचं